हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या महिला वर्गाने हिंगणगाव परिसरात सुरू असणारी दारू, गुटखा व मटकाबंदी झालीच पाहिजे असे मत मांडले। यावेळी महिलांचा उद्रेक पाहता उपस्थित असणाऱ्या सरपंच दीपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांनी तसेच तंटामुक्त अध्यक्ष संजय देसाई यांनी येणाऱ्या 1 तारखेपासून हिंगणगाव येथे दारूबंदी, गुटखाबंदी केली जाईल असे आश्वासन दिले। परिणामी यावेळी महिलांनी ही आश्वासने आपण अनेक वेळा ऐकले असून प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे आहे असे मत मांडले। काही लोकप्रतिनिधी सदर दारू व गुटखावाल्यांना पाठीशी घालत असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं। यावेळी महिलांचा उद्रेक पाहता हिंगणगावमध्ये दारूबंदी नक्की होणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून यावेळी हिंगणगाव महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीसाठी निवडीची घोषणा करण्यात आली होती। सदर निवडीसाठी माजी ग्रामपंचायत सरपंच संजय देसाई व ग्रामपंचायत सदस्य ताजुद्दीन मुल्लानी यांचे अर्ज दाखल झाले। परिणामी गावच्या विनंतीनुसार ताजुद्दीन मुल्लानी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सदर अध्यक्षपदासाठी माजी सरपंच संजय देसाई यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच दीपक पाटील यांनी केली। यावेळी हिंगणगाव ग्रामसेवक चौगले यांनी सुरुवातीला प्रोसिडिंग वाचन केले। सदर प्रोसिडिंगमध्ये हिंगणगावसह परिसरातील अनेक मागील विषयावर चर्चा करण्यात आली। आरोग्य विभागाच्या वतीने बालविवाह प्रतिबंधक कायदा या विषयावर तसेच क्षयरोग नियंत्रण या विषयावर शपथ घेण्यात आली। यावेळी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।